सोलापुरात लागू केलेल्या हेल्मेट सक्तीच्या विरोधात शंभूराजे युवा संघटनेचे अध्यक्ष नितीन चव्हाण यांनी प्रातिनिधिक स्वरूपाचा दावा दाखल केला आहे। सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना न्यायालयात येणं शक्य नसल्यानं शंभूराजे युवा संघटनेच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। हेल्मेट विरोधात नागरिकांनी आपला राग व्यक्त करीत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, सोलापूर महानगरपालिका आयुक्त व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना जर नागरिकांची खरंच काळजी वाटत असेल तर सोलापूर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा, पार्किंगची सोय करा, अनधिकृत गतिरोधक हटवा, दुचाकी स्वारांना टार्गेट करून गाड्या उचलणं थांबवा, फुटपाथ अतिक्रमण मुक्त करा, सिव्हिल हॉस्पिटल व कामगार विमा रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड थांबवा, त्यांना चांगले उपचार द्या, वाहतुकीचे योग्य नियोजन करा, सर्व सिग्नल चालू करा, अशा सर्व सोयी सुविधा पुरवून खऱ्या अर्थानं स्मार्ट सोलापूर करा, अशा मागण्या करण्यात आल्या। या प्रसंगी शंभूराजे युवा संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक दासरे, सरचिटणीस राहुल पवार, संघटक मेहुल भुरे, ऋषिकेश सुरवस्कर, पंकज भोसले, विठ्ठल कारंडे, बाळासाहेब शिंदे, निकिता दणके, स्मिता चव्हाण, वर्षा आतनुरे, रेखा जमादार, उमा साळुंखे, गीता चराटे, नताशा चव्हाण, गायत्री चराटे, सारिका निंबर्गी, मल्लवा मिरेकर, अमित वडगाव, महेश दीक्षित, धीरज शेटे, राजू शिंदे, विनायक पाटील, मल्लीनाथ पाटील, महादेव पाटील, भाऊ पावले, विजय गुंड आदी उपस्थित होते। हेल्मेट ही गरजेची आहे, परंतु त्या हेल्मेट घातल्यामुळे नागरिकांना भरपूर प्रॉब्लेम येतात, हे पण जाणून घेतलं पाहिजे। जसं की आपण फक्त समोरून बघू शकतो आणि मागचे काही ऐकू नाही येत। प्रशासनाला जर नागरिकांची खरंच काळजी वाटत असेल तर त्यांनी रस्त्यामध्ये दुरुस्ती करावी, स्पीड ब्रेकर व्यवस्थित करावा आणि सिग्नल जो आहे त्याला सुरळीत करावं आणि विनाकारण हेल्मेट सक्ती करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करू नये। हेल्मेट सक्ती केल्याने महिलांना हेल्मेट घातल्याने खूप प्रॉब्लेम निर्माण होतो। डाव्या साईडला उजव्या साईडला पाहता येते, फक्त समोरच बघावं लागतं आणि त्याचं वजन खूप असतं, त्याच्यामुळं त्यांना मणक्यात मानेचा त्रास होतो। जर तुम्हाला करायचं असेल तर स्पीड ब्रेकर वगैरे हे वाढवून व्यवस्थित करावेत, रस्ते व्यवस्थित जिथं खड्डे आहेत ते भरून काढावे आणि हायवेच्या ठिकाणी जरी म्हणजे त्याच्या बाहेर हद्दीच्या बाहेर हेल्मेट सक्ती केली तरी चालेल। मी हेल्मेटचा वापर केला आणि त्यावेळेस मागून गाडी येते का नाही किंवा जेव्हा आपण रोड क्रॉस करतो तेव्हा मागे वळून पाहताना एकदम मानेला झटका लागल्यासारखं झालं। हेल्मेटचं वजन जास्त आहे आणि म्हणजे डोक्याचं जेवढं वजन असतं ते मानेलाच फक्त पेलू शकतं। अजून हेल्मेटचं वजन घेतल्यानंतर त्याच्यामुळं मला तरी मणक्याचा त्रास झाल्यासारखं वाटलं। मग ते जर रोज वापरलं आणि त्यातल्या त्यात मुलांना शाळेत सोडताना आणताना आमच्या भरपूर चक्रा होतात आणि मग मुलांना आम्ही हेल्मेट वापरलं, मुलांनाही हेल्मेट शाळेत सोडल्यानंतर ते 2-3 हेल्मेट ठेवायचे कुठे। हेल्मेट सक्ती करण्यात आहे त्या विरोधात सोलापूर नागरिकांच्या वतीने शंभूराजे युवा संघटनेने सोलापूर न्यायालयामध्ये प्रातिनिधिक तत्वाचा दावा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे जे टू व्हीलरवाले आहेत त्यांनाच टार्गेट करून त्यांच्याकडून फक्त पैसे वसूल करण्यात येत आहेत। ते पैसे वसूल करण्याच्या ऐवजी व हेल्मेट सक्ती करण्याच्या ऐवजी जर तुम्ही रोडवरचे खड्डे ते बुजवण्याचा प्रयत्न करत आहात, टप्प्याटप्प्यावर असलेले हे स्पीड ब्रेकर ते कमी करून प्रॉपर पार्किंग जर सोलापूरकरांना प्रोव्हाइड करत असेल ते चांगलं आहे।